हॅलो गाईस, तर कशा आहात तुम्ही? सगळे ब्लॅक झाले. सॉरी, मी इंट्रो देत नाही काय, मला काही ते जमणार नाही. तुम्ही तुमच्या जे मेन ब्लॉगर आहेत त्यांच्याकडनंच घ्या. ठीक आहे सर, सांगा आपण ब्लॉग कशासाठी बनवतोय? पहिली गोष्ट तर मला इच्छा होत नव्हती ब्लॉग बनवायची. नंतरला विचार केला आपल्या फॅमिली मेंबरसाठी थोडंफार तरी काहीतरी बनवावं लागेल. इन छोटे मोठे प्रोग्रामों से कितना कमा ले. आणि या कारणामुळे रील्स पण येत नाही. तुम्ही विचार करत असाल रील्स पण का बनवत नाही आहे. आणि आज आम्ही चाललो आहे गावी जरा फ्रेश व्हायला, म्हणजे एकदम घरात कंटाळलो आहे आम्ही. त्याच्या कारणामुळे आम्ही गावी चाललो आहे. मग नंतरला इकडे येऊन विचार केला नंतरला की बाबा नाही आता व्हिडिओ बनवावा लागेल. तर आता व्हिडिओ बनवतो आहे, स्टार्टिंग करतो आहे. तो हॅलो एव्हरीवन, बॅक टू माय चॅनल अविशू ब्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि भेटूया आपल्या गावाच्या टूर. अभी मजा आएगा ना भिडो. काय घेते बळा, इकडे तोंड कर जरा. फायनली आमची गाडी बघा ही आहे पूजा. त्याच्यामध्ये आम्हाला तिसरा मागे भेटली. लेकिन एक सेकंड लांबपर्यंत एकदम गाडीचं लाईन लागलेली आहे लांबपर्यंत. आणि ही बघा किटकॅट खात बसली आहे. किटकॅटर तोंड बघा अशी एकदम गोव आणि तोंड केलं आहे. कॅडबरी दिला की चांगलं, नाही दिलं की नाही दिलं की काय. ठीक आहे, भेटूया आता डायरेक्ट बसमध्ये. ही आमची बस. 2 किटकॅट घेतला आणि 1 किटकॅट मला, एकच तिथे खातो. तर आता आम्ही बसमध्ये बसलो आहे. तीच पुऱ्या बस मला मी दाखवली. आतून आहे चांगलं आहे. हे बाहेरून एवढं वाटत नव्हतं की बाबा एवढं चांगलं असणार आणि एवढं असं असणार. म्हणजे आतून भारी आहे. ठीक आहे, आता मला वैताग आहे. मला हात जास्त दुखायला लागले. आता मला झोपायची इच्छा होते. मला असं वाटतं की झोपून जावं आणि तिथं जेवण होईल ना त्या टायमीला उठावं. व्ह्यू नवी मुंबई म्हणजे नवी मुंबईची एक नंबर व्ह्यू आहे. तर भेटूया डायरेक्ट गाडी चालताना नवीन व्ह्यूजमध्ये. आणि अशी काय पाठवू ब्लॉग बनवल्यावरती लगेच उठते, नाही तर झोपून राहते गपचूपमध्ये. बघा काय करायचं लगेच कसं आहे. तिचं पण तब्येत खराब आहे, माझी पण तब्येत खराबच आहे. आणि तो खराबच चालू आहे. आणि गेम बघा हिचा सतत हेच गेम चालू असतो हिचा. मी कुठला गेम खेळतो का? पबजीला खेळायला जमत नाही, काय पबजी खेळणार आहे. बघूया आता. गाडी अजून हालत नाही. कधीपासून बसली का गाडी आपण? बाहेर उभा होतो माहिती आहे, पण कधीपासून आली गाडी? 6 वाजेपासून नाही, 6 पण नाही, 5:30 वाजेपासूनच आलेली गाडी. आणि आम्ही आलो 4 वाजताच इकडे. ठीक आहे गाईस, भेटूया पुढं. गाडी चालली. करोडो वर्षानंतरला गाडी आली आमची. मेन सीन काय झालं होतं माहिती का, माल भरत होते त्या कारणामुळे गाडी थोडीशी लेट झाली. आणि तो भाई एवढा शिव्या घालत होता. आणि हा बघा ना, हे अचानकमध्ये लाईटिंग वगैरे बघत होतो आम्ही. भारी वाटतं ना ब्रिजवरती बघ लाईटिंग. कलर पण वेगवेगळे कलर होतं त्याच्यामध्ये. आणि तो कंडक्टर काय ड्रायव्हर काय माहीत नाही, दोघांमधून कोणतरी आहे तो एवढा शिव्या घालत होता ते मालवाल्याला. ही एक गोष्ट भारी झाली होती. बसेस आहे ना त्याच्यामध्ये एक वॉशरूम बनवून ठेवलं आहे. पहिले आम्ही यायचो ना, आम्ही गेलो होतो एकदा, म्हणजे मी ह्यांच्यासोबत गेले. हे लोक पहिल्यांदा गेलेत त्याचं मला काय माहिती नाही. त्या टायमिंगला सुद्धा नव्हतं. हां, म्हणजे मी ज्या लास्ट टाईमला गेले होते ना तेव्हा वॉशरूमला आम्ही त्या टायमिंगला लवकर नव्हतं आलं, 7 वाजता आलो होतो. पण तरीसुद्धा कसं घरातनं आम्ही निघून पूर्ण इथे येईपर्यंत 2-2.5 तास लागतात. आणि आम्ही तेवढा टाईम पिरियडमध्ये आणि परत इकडे येऊन अर्धा 1 तास थांबायचं, 1-2 तास इकडे थांबायचं. गाडी भेटतात, गाडी भेटते लवकर. जरा गाडीसोबत वरखाली करत जरा त्याच्यात वेळ जातोच ना. काय खरं बोलल्यावरती ना गाडी पहिलेच निघून गेली असती. 6 वाजेपर्यंत निघून गेली असती गाडी.
पण त्या मालमुळं जरा लेट झालं. तो माणूस लय भारी शिवायला भारी तू रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. ऐकतच होतं का? ठीक आहे, आता निघाली आपली बस. आता व्ह्यू लास्टचं एवढं बघून घ्या, कारण की आता अंधार पण होणार आहे. खंडालाचा व्ह्यू भारी होणार आहे माहिती आहे का, खंडाला लाईटिंग वगैरे. आम्ही जागा असतो तर झोपणार तर नाही असं बोलू पण शकत नाही, कारण की झोप लागेल पण नाही लागेल म्हणून सांगता काही येणार नाही. म्हणून आता बघू जी पण जागा असेल ना, नुसतं आम्ही शॉर्ट्स काढू, आपलं सिनेमॅटिक शॉर्ट्स होऊन जातील. आपलं त्याच्यात नुसतं गाणं टाकूया, काय बोललं नाही तरी चालेल. ओके, लास्ट सीन बघून घ्या एकदा. अरे दिसत होतं ना, तुम्ही बघितलं नाही? ते काय आहे, काहीतरी आहे पण चांगलं होतं. मंदिर असेल पण मंदिर. कधी की मी जे एक इंस्टाला बघितलं नाही का, ते सुद्धा असं एक आहे किंवा आता बघ, दिसलं मेडिटेशनचं आहे. येस, तसं काही पण असू मंदिर पण असू शकेल, पण भारी वाटतंय. लाईटिंग पण मस्त वाटते आणि ते डिझायनिंग पण भारी वाटते. ते व्हिडिओ थोडं क्लिअर दिसणार नाही पण जेवढं पण दिसतं. VIP मुवमेंट चालली बघा बघा. कोण चाललंय काय माहिती, पण चाललंय कोणतरी चाललंय. गेली गाडी, मागं गेली. Five hours later. ही आमची बस आणि या साईडला पूर्ण काटा होणार आहे, त्या कारणामुळे आम्हाला उतरवलं आहे खाली. याला भारी जागा झाली, पण पूर्ण खुल्ली जागा एकदम. आता जस्ट उतरलोय झोपून. लय बेकार व्हायचा आलाय मला. आता कधी पोचतो आणि कधी घरी जाऊन झोपतो, परत असं झालंय मला. बघू आता कधी पोचतो. फायनली उतरलो आणि गाडीवर बाईकवरतून चाललो आहे घरी. आणि कधीच उतरलो होतो आम्ही सकाळी, पण थोडा नाश्ता वगैरे केलं. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, थोडं पॉवर बँक चार्जिंग केली, मग त्याच्यामुळं मी ब्लॉग बनवलं नव्हतं. आता डायरेक्ट घरी चाललो आहे आम्ही आता. सो हॅलो एव्हरीवन, परत एक नवीन दिवसाचं स्वागत आहे. आणि माझा मोबाईल आहे माझ्या बायकोकडं आणि सारखा माझा व्हिडिओ काढत होती, त्या कारणामुळे तिच्याचकडे ठेवला होता. मग आता चालू आहे शेतात. मग बघूया शेतात काय काय आहे, काय नाही, काय लावलं आहे, काय नाही लावलं आहे, बघूया. चाललो आहे आता, आत्या वगैरे आम्ही सगळे चाललो आहे शेतात. काळा दिसतोयस का? तीन मन काय तेव्हा आम्ही परत कंटिन्यू करतोय. परत तुमचं सकाळ सकाळ स्वागत आहे. आणि चाललं आम्ही शेतात. कालचा ब्लॉग म्हणता ना, उलटून काल आम्ही परत घरी येऊन काय ब्लॉगच बनवला नाही. आता चालू अद्रक लावायला झालं. हा, हे नाही शेताचं काम केलं म्हणजे झालं. मी केलंय आमच्या घरी, मी माझ्या गावी शेताचं काम केलंय, पण आम्ही इथे गावी कधी आलं ना तरी पण कधी शेताचं काम केलेलं नाहीये. नुसतं कधीतरी एक नुसतं दाखवायला. हा, आता भेटू डायरेक्ट. कसं वाटतंय? गावाकडे ओके.
अजून काय तुमचं मत मांडायचं? आपल्या गावात नवीन नवीन न्यूज चालू आहे, तुला माहिती आहे? न्यूज ऐकलं सांगण्यासारखे पण नाही, या गावात जे ऐकायला भेटतात जाऊ दे, आम्ही गाव फेमस करत नाही पहिली गोष्ट. 2 दिवस झालं काय काय नवीन नवीन कहाणी ऐकायला त्यात रोजच चाललंय काय ना काय. शपथ एवढं भारी. पण ठीक आहे, ऐकायला भेटते, चांगलं भेटते, चांगलं वाटते, दुसरं काहीच नाही. सो गाईज, हे बघा आमचं शेत, म्हणजे आत्ताचं शेत. आणि हे बघा काय करतायत. हा मच्छी मच्छी आता काळ्या माहिती वाचून लायचं. फ्राय कशावरती करणार ते अजून माहीत नाही, आता आपल्याला पुढं बघावं लागेल. आणि माझ्या आत्ता पण इथं आता पाणी पिते आणि मी मच्छी बघत होतो. आणि माझ्या आत्ता बघा कशी एकदम म्हणजे गावाकडची स्टाईल कशी पाणी वगैरे प्यायची. अभी इनको फ्राय करा बिना मसाला रोज. मॅडम झोपड्यामध्ये बसली. स्माईल. अरे 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 आणि इकडं मच्छी बघ बाई. पाणी पिता पिता खाली तुकशील नाही तर परत ओरडायची आत्या आपल्याला. खालती पूर्ण बोऱ्या बिऱ्या टाकलेलं आहे आणि साडी बिडी टाकलेलं आहे. आधीच सांगतोय पी पी. अबे काय बघ सांडला पर बुलायचं तसे बळा काढू 4 बजे लगा लिया. मी यांना टास्क दिलाय बाबा, आग लावून दाखवा आता एवढ्या हवेमध्ये. आणि तिघाच्या तिघं आग लावायच्या मागे लागलेले आहेत. आतापर्यंत आग लागलेली नाही. 5, 10, 15 मिनटं झाली आता. हा लागली लागली लागली. अधिकार बापू तू बी धिकारी दिले. काय कर बिना मसाल्याचा मच्छी फ्राय. बाबा 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 बाबा, मी तर खाणारच नाही. जाऊ दे, काय आईला खातील जे खायचंय त्याला. मला नाही आवडणार आहे आणि मी खाणार पण नाही याला. नेट चालू कर, नेट चालू कर. या भगवान, अंगारा में हात घाले ना. आता आज काय काय खाणार आहे अजून काय माहिती नाही. आता मच्छीचं तयारी तर झाली आहे सगळी भाजून भिजून. आता हे पण खाल्लेत, जामून पण खाल्लेत. आता त्याचं खरं मी शॉर्ट घ्यायचं विसरले. आणि या माणसाने जेवढे पण चांगले होते ना सगळे उचलून खाऊन घेऊन बसलाय. मला काहीच दिलं नाही. हा, आणि आम्हाला परत नंतर ना थोडे थोडेसे ठेवले चांगले आणि थोडेसे त्यात कच्चे ठेवले. खाल्लंच नाही, बघितलं सुद्धा नाही. हाय माणूस खाऊन दाखव जरा तोंड, जीभ दाखव ना. जीभ तुझा प्रूफ आहे, खाल्लेस का नाही खाल्लेस. चार मुंड होता बघा, अजून इथं चालूच आहे. फायनली आम्ही आता निघालो इथून. आणि खूप बोर झाला मला. म्हणजे आता बोर असं झालं की सगळं काम करत होते, मी तर बसलेलो होतो त्या कारणामुळे. आणि घरी जातो आता. माझी बहीण पण येते आता, थोड्या वेळात येणार आहे. तर त्यासाठी आता बघू आता काय काय होतं, काय नाही काय नाही. हे पूर्ण रान, हे पूर्ण ऊसाचं रान आहे एकदम. पूर्ण जे पूर्ण हे आहे ना, पूर्ण ऊस आहे. आणि ही बघा माझी बायको काठी घेऊन आली. तिला सोडून आलं ना एक. तिला मारू नको, ऐकतो गावात लागलं. लागते शपथ लागते. मला मारत चालली. काय होतं पण ते नक्की मस्त. बघा हा स्वस्त आहे. एकटीला सोडून आलो म्हणून मारायचं. आणि तिला एवढं माहित नव्हतं की मी ब्लॉग बनवण्यासाठी पुढे आलो होतो. काय बोलायचं, मी बघितलं नव्हतं, नंतर ना बघितलं. पण तरी सुद्धा मग आता जाऊ दे, ठीक आहे. भेटूया आता घरी. कंटाळा आलाय मला, वैताग आलाय. वैताग हिच्यासोबत राहून वैताग आलाय. कशाला घेऊन आलो ना काय माहिती. बोल, मी कशाला निघू, तू निघ ना. आईच्या गावात मारायचं म्हणजे एकदम मारायचं, कसंही मारायचं. लक्षात ठेव, पाईप आहे तिथे, डायरेक्ट पाईपानेच मारेल ना. काय तिला इथं सोडून यायचा विचार चालू आता. 2 चांगले पाय दिलेत माझ्या हातात, 2 चांगले बांधून टाकायचं नाही सारखं हात लटकून फिरणारी.
हातपाय बांधून ठेवायचं आणि फेकून टाकायचं इथंच, राहायचं रात्रभर. हे फुलं कशी तोडत होती लोक बोलतात नाही का, रोडावरती दंड मारणारी वहीच पोरगी ती. शपथ घ्यायची इकडून बाळास मारा का ताई रवीजी मग वत चालू होतो तर घर बांधणार. तो ना मालम बा खेळ बा कसं चालू आमचं. गेलं फायनली करोडो वर्ष नंतरला गेलं बाबाईचा. कधीपासून जातच नव्हता. हा माझं घर झालं आता. आउट 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 आउट. काय बी खेळतो म्हटलं पहिलं जाऊ खाले पहिलं जाऊ. आता याचं दुसरं घर आलं, दुसरं घर बसवत आता. ए हानू रेने कोण गे ए लबडी ए अवीचे 2 घर झाले बाजूबाजूला. हा एक घर पण अवीचा, हा एक घर पण अवीचा आहे. माझं अजून काहीच नाही, मी अजून इथे चढ. 2 घर झाले तिथे, वळून तिने तिकडे एवढा लांबून येऊन उड्या मारल्या तिने. ए पापा बीचे माई काय करणार होची रे. यडिये यडिये पडगे पडगे. तरमुंड होता तरमुंड होता. सोग सोग तर व्हिडिओ काढा की पापा तर व्हिडिओ काढला की येडगे तू तर रोल दे काय हसरी आउट की ए मार मार चला आता या 2 घरात ना तिकडून निघायचंय. मी तर अजून जिथं उभं आहे ना तिथं माझं चालू आहे, पण तिथून एवढं उडी मारायला लागेल म्हणून मी कॅन्सल. मी हारले म्हणलं बाबा मला नाही करायचंय. हा सोज सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. चालक सोजो सोजो पण टांग 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 नको टांग टांग नको रम रम. ए तू आग का किती चिटिंगचं चिटिंगचं आता आमचं चाललंय हे फुटबॉल खेळायचं. आता जी चिप्पी झाली घेऊन ठीक आहे मागन फेक दे मग घालू जाऊन बरोबर हवे जडिये एकच फेकरीची तुम्ही. आमचे बॉलर असे फुटबॉल खेळणार. आम्हाला कोणालाच येत नाही त्याचं तर खेळायला ना. मी मारायचे काम करते. टांगे लागी. सगळं चिप्पी फुटबॉल सगळं खेळून झालं आणि आता इकडे येऊन यांचा रील्स चालू झालाय.
बघा आतापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामला रील्स बघून घेतला असेल आणि बघा पूर्ण ऑडियन्स वगैरे बसलेले सगळे ऑडियन्स बघतायत आणि यांचा रील्स एक नंबर चालू द्या. सो हॅलो एव्हरीवन, परत एक नवीन दिवसाचं स्वागत आहे. आणि आंघोळ बिंघोळ करून आम्ही कधीच रेडी झालो होतो आणि कंटाळा आला होता भरपूर. मग त्याच्यानंतरला आज मला आठवण आली अरे आज वटपौर्णिमा आहे, तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागतच माझ्या मनामध्ये काय म्हणजे वेगळंच काहीतरी चालत असतंय. ते कसलं स्वागत ते वेगळं चालत असतं. तर सगळ्यांना वटपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. आणि असू दे काय नाही होत, असं पण मी काळायचं आहे. आणि आमच्यामध्ये ना वटपौर्णिमेला हब्बा बोलतात, म्हणजे एक वेगळा सण असतो हब्बा म्हणून, ते एक सण साजरा केला जातो. आणि उद्याच्या दिवशी आहे ना आमचा बैल असतात ना त्यांना पूजा करतात, त्यांची पूजा असते उद्याच्या दिवशी. उद्या असते माहिती आहे का, उद्याच्या दिवशी ते बैलांना पूजा करायला लागते. आणि बैल आहेत आमच्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र लोकांमध्ये या बैलांसाठी आज करते. ह्यांच्यामध्ये उद्या हे जास्त झालं थांब. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हा काहीतरी बोलत होते, हिच्यामुळं मी सगळं विसरून जातो माहिती का. ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आजचा दिवस इथं राहणार आहे आम्ही, आणि उद्या सकाळी आम्ही इथून निघणार आहे आमच्या गावी. दुधाची पोळी भिजून येणार आमच्या गावी. आणि बघा ही पुरणपोळी बनवलेली हिनी म्हणजे माझ्या आत्याने बनवली आणि हिनी पण बनवले. मी नाही बनवत, म्हणजे मदत तरी केली आहे ना. नाही मी पोळी काहीच नाही केलंय का. खाली फुकट क्रेडिट देत होतो हिला मी. ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि व्लॉग आपला पूर्ण म्हणजे 2-3 दिवसाचा एकत्रच एकदमच टाकून दे असं माझं म्हणणं चालू होता, कंटिन्युअसली करून. ठीक आहे खा सर, झालं तुमची ब्लॉगिंग खा.